अधिक मासाची संपूर्ण माहिती. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. यंदाचे मराठी नवीन वर्ष अगदी खास असणार आहे, कारण या मराठी नववर्षात 12 नाही तर 13 महिने असणार आहेत. यंदा 1 महिना अधिक असणार आहे. सौरराष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. हिंदू नववर्ष प्रत्येक वर्षी नवे संवत्सर नाम घेऊन येते. 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा साजरा करण्यात आला. यंदा श्री शालिवाहन शके 1948 प्रारंभ झालेला आहे. यंदा पराभव नावाचे संवत्सर सुरू झाले आहे. यंदाच्या वर्षी ज्येष्ठ अधिक मास आहे. दर 3 वर्षांनी 1 महिना अधिक असतो. जगभरातील अनेक संस्कृतीमधून दैनिक व्यवहाराकरिता चांद्र तर वार्षिक व्यवहाराकरिता सौर कॅलेंडर वापरले जाते. अशा प्रकारच्या कॅलेंडरला चंद्र सौर कॅलेंडर म्हणतात. पृथ्वीवर होणारे ऋतुबदल हे सूर्यामुळे होत असतात, त्यामुळे सौर कालगणना महत्त्वाची ठरते. पण त्याच वेळी हेही खरे आहे की सूर्याच्या स्थान बदलामुळे होणारे बदल सहज लक्षात येत नाहीत. त्यामुळे दैनंदिन जीवनचर्या ठरवत असताना सूर्यामधील बदल नोंदवून कालगणना करता येत नाही. चंद्राचा आकार आणि जागेतला बदल सहज नोंदवता येतो, त्यामुळे दैनंदिन व्यवहाराकरता चंद्र उपयोगी ठरतो. मराठी पंचांगानुसार दर 3 वर्षांनी 1 महिना अधिक धरला जातो व ते वर्ष 13 महिन्यांचे असते. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मलमास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात. अधिक मास येण्याची पद्धत पूर्णपणे खगोलशास्त्रीय आहे. सूर्याधारित पंचांग पाळणाऱ्या आसाम, ओरिसा, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यात अधिक महिना नसतो. तो फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश यासारख्या राज्यात पाळला जातो असे सांगितले जाते. अधिक महिना नेमका येतो कसा? पृथ्वीची सूर्याभोवती एक फेरी साधारण 365 दिवस 5 तास 48 मिनिटे आणि 43 सेकंदांनी पूर्ण होते. व्यवहाराच्या सोयीकरता आपण 365 दिवसांनी नवे वर्ष सुरू करतो. दर 4 वर्षांनी येणारे वर्ष एक वाढीव दिवस घेऊन 366 दिवसांचे लीप वर्ष म्हणून स्वीकारतो. पृथ्वीभोवतीची चंद्राची एक फेरी म्हणजे चांद्रमास. 1 वर्षाच्या कालावधीत 12 चांद्रमास पूर्ण होतात. यालाच चांद्रवर्ष म्हणतात. चांद्रमास प्रतिपदा ते अमावस्या असा 29 दिवसांचा असतो. त्यामुळे चांद्रवर्ष 354 दिवसांचे होते. याचा अर्थ चांद्रवर्ष हे सौर वर्षापेक्षा 11 दिवसांनी लहान असते. हा फरक दरवर्षी वाढत राहू नये याकरता चांद्रवर्षामध्ये ठराविक कालावधीनंतर 1 महिना वाढीव म्हणजेच अधिक मास घेतला जातो आणि दोन्ही कॅलेंडर एकमेकांना जोडून घेतले जातात. अधिक मास म्हणजे नेमके काय? पृथ्वीवरून पाहताना सूर्य दररोज सरासरी 1 अंश पुढे सरकल्यासारखा वाटतो. दर 30 दिवसांनी तो 30 अंशांची 1 रास पुढे सरकतो. सूर्याच्या या राशी बदलाला सूर्यसंक्रांत अथवा सूर्यसंक्रमण असे म्हणतात. हा कालावधी किमान 29 दिवस 10 तास 48 मिनिटे ते कमाल 31 दिवस 10 तास 48 मिनिटे एवढा असू शकतो. चांद्रमास हा शुद्ध प्रतिपदेला सुरू होऊन अमावस्येला संपतो. चांद्रमास किमान 29 दिवस 5 तास 44 मिनिटे ते कमाल 29 दिवस 19 तास 36 मिनिटे असतो. या कालावधीत एकतरी सूर्यसंक्रांत होते. चांद्रमास हा सूर्यमासापेक्षा नेहमी लहान असतो. याचा परिणाम म्हणून एखाद्या चांद्रमासात एकही सूर्यसंक्रांत होत नाही. या चांद्रमासाला असंक्रांती मास म्हणजेच अधिक मास म्हटले जाते. आधी अधिक मास, मग निज मास. चैत्रापासून अश्विन महिन्यापर्यंतचा कोणताही 1 महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो, कारण या महिन्यातच सूर्याची गती मंद असते व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित कार्तिक वा फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो. त्या वर्षी एकाच नावाचे 2 चांद्र महिने असतात. अगोदरचा अधिक मास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निज मास असतो. एखादा विशिष्ट महिना अधिक मास आला की 19 वर्षानंतर तोच महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. सरासरी 32 महिने 16 दिवसांनी हा अधिक मास येतो. चैत्र ते अश्विन या महिन्यात अधिक वेळा, तर कार्तिक व फाल्गुन या महिन्यात क्वचित अधिक वेळा अधिक महिना हा येऊ शकतो. मार्गशीर्ष, पौष आणि माघ या महिन्यात अधिक मास कधीही येत नाही. क्षयमास येतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.